पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र पहा विद्यार्थी मिळवणं जवळपास 27 ते 28 हजार जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे आणि टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी आली आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं पत्रक सुद्धा या ठिकाणी आलं आहे। डाक भवन संसद मार्ग या ठिकाणचं जे विद्यार्थी मिळवणं हे टेंटेटिव्ह या ठिकाणी पत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मिळवणं दिलेली आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे। बेंगळुरू मधून जे विद्यार्थी मिळवणं हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे आणि शिक्षण फक्त या भरतीमध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये कोणताही पेपर होत नाही, कोणताही ग्राउंड होत नाही, कोणताही यामध्ये मुलाखत इंटरव्ह्यू होत नाही, तर डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर आपला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होते आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 10,000 ते 24,000 पर्यंत महिना आपल्याला यामध्ये भेटते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर या भरतीचं संपूर्ण ते टेंटेटिव्ह जे विद्यार्थी मिळवणं डेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, ते पत्रक या ठिकाणी पूर्ण दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएसचं हे पत्रक या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी टेंटेटिव्ह डेटचं जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025 अँड डेव्हलपमेंट ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल अंडर। त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली काय म्हटलं आहे दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये, द कॉमेंट सबमिटेड बाय द CEPT ऑन द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड इंटिग्रेशन ऑफ डिजिलॉकर हॅज बीन डिस्कसेस अकॉर्डिंगली इट has been decided that the upcoming January schedule of GDS engagement will be commenced without the DigiLocker फंक्शनॅलिटी। आणि त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता की फर्दर CEPT इज रिक्वेस्टेड टू टाइमली कंप्लीट दियर डिस्कशन विथ डिजिलॉकर टीम फायनलाइज द इंटिग्रेशन ऑफ डिजिलॉकर अँड GDS पोर्टल इंटिग्रेशन सो दॅट धिस फंक्शनॅलिटी मे बी मेड अवेलेबल इन द GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 इन टाइम CEPT इज रिक्वेस्टेड टू कंप्लीटेड द इंटिग्रेशन। त्यानंतर खाली जे विद्यार्थी मिळवणं टेंटेटिव्ह डेट दिले आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 2 एंड राउंड ऑफ UAT ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत आणि त्याचबरोबर वॅकन्सी कॅपलनिंग बाय डिव्हिजन। तर हे जे वॅकन्सी ज्या ताब्यात घेण्यात जसं GDS झालं, ब्रँच पोस्ट मास्टर झालं, त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर झालं, तर हे 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत ते जागा ताब्यात घेणं राहणार आहे। म्हणजे किती जागा त्या ठिकाणी ठरवल्या जाणार आहे, किती जागा काढायच्या आहे याबद्दल। त्यानंतर ज्या पाचव्याच्यात बघू शकता, रिलीज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन 15 जानेवारी 2026। तर वॅकन्सी जे निघत आहे तर 15 जानेवारी 2026 ला हे वॅकन्सी या ठिकाणी निघत आहे। तर तुम्हाला हे जे पत्रक मी या ठिकाणी इंग्रजीमध्ये वाचून दाखवलं, तर हे पत्रक मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून दाखवतो, जेणेकरून त्याचा तुम्हाला अर्थ या ठिकाणी कळणार आहे काय यामध्ये आहे। ठीक आहे, तर बघू शकता हे पत्र मी तुम्हाला मराठीत या ठिकाणी वाचून दाखवतो। विषय जो आहे जानेवारी 2026 च्या GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूलचे तात्पुरते वेळापत्रक आणि APT 2.0 रजिस्ट्रेशन 1 अंतर्गत GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल। त्यानंतर जे खाली काय म्हटलं आहे की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 च्या तात्पुरत्या वेळापत्रकावर आणि डिजिलॉकरच्या एकत्रीकरणावर CEPT ने आणि सादर केलेल्या टिप्पण्यांवर चर्चा करण्यात आली आहे। त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की GDS एंगेजमेंटचे आगामी जानेवारी वेळापत्रक डिजिलॉकर
कार्यक्षमतेशिवाय सुरू केले जाईल. आणि त्याचबरोबर तिसऱ्या पॅराग्राफमध्ये काय म्हटलंय की शिवाय CPTला डिजी लॉकर टीम सोबतची चर्चा वेळेवर पूर्ण करण्याची आणि डिजी लॉकर्स आणि GDS पोर्टल इंटिग्रेशन आणि करण्याची विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून ही कार्यक्षमता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 मध्ये वेळेत उपलब्ध करून देता येईल. उत्पादनात इंटिग्रेशन पूर्ण करण्याची CPTला विनंती आहे. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेट दिली आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पॅराग्राफमध्ये. तर पहा GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलच्या UATचा 32वा टप्पा जो असणार आहे 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत. त्यानंतर जे चौथ्यामध्ये काय म्हटलंय की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो विभागाद्वारे जागा या ठिकाणी रिक्त केल्या जाणार आहे. म्हणजे किती जागा आहे ते या ठिकाणी ठरवले जाणार आहे. ब्रँच पोस्ट मास्टरच्या किती काळाच्या, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरच्या किती काळाच्या, डाक सेवकच्या किती काळात आहे, ह्या काही जागा ताब्यात घेणं जे विद्यार्थी मित्रांनो 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत ते ठरणार आहे की कोणकोणत्या जागा किती जागा या ठिकाणी रिक्त आहे याबद्दल. आणि त्याचबरोबर जे वर्तनात्मक अधिसूचना जारी करणे जे असणार आहे हे 15 जानेवारी 2026 ला जे या ठिकाणी नोटिफिकेशन या ठिकाणी आउट होणार आहे 15 जानेवारी 2026 ला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक. ठीक आहे. तर यामध्ये आणखीन एक आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक मध्ये आता वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघत जाणार आहे. तसं मागच्या वर्षी सुद्धा 2025 ला सुद्धा वर्षातून 2 वेळा वॅकन्सी आली असती, पण जे विद्यार्थी मित्रांनो 82.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम होतं, इश्यू त्या ठिकाणी साईटचा इश्यू होता. ठीक आहे. सर्व्हरचा इश्यू होता, भरपूर काही इश्यू त्यामध्ये होते, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो ते वॅकन्सी निघू शकली नाही. पण आता या पत्रकमध्ये या ठिकाणी दिलं आहे की ही जी भरती आहे तर ही आता जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे. एक वॅकन्सी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची. तर ते जास्त जागा असू शकते, किती काही जागा असू शकते, कारण की जास्त जागा यावर्षी असू शकते. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची सेकंड फेजची वॅकन्सी निघाली नव्हती. ठीक आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी जागा भरपूर आहे, लक्षात ठेवा. कारण की त्यांनी वर्षातून 2 वॅकन्सी काळाची त्या ठिकाणी ठरवली होते, पण 2025 मध्ये एकच वॅकन्सी निघू शकली, त्यामुळे जागा रिक्त आहे, लक्षात ठेवा. तर आता यावर्षी जे वॅकन्सी निघणार आहे तर जास्त जागांसाठी निघू शकते. जवळपास 27,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ही जी भरती आहे 2026 पासून या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे. जून महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी चालणार आहे. जून महिन्यापर्यंत या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. आणि जून महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती त्यांना खतम करायचे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची, तिथून नवीन नोटिफिकेशन जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचं निघणार आहे, आणखी नवीन वॅकन्सी निघणार आहे. हे तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो शेड्यूल 2 ची सुद्धा वॅकन्सी येणार आहे. तर ते जून महिन्यामध्ये वेगळी वॅकन्सी निघणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आता 15 जानेवारीला नवीन वॅकन्सी निघणार आहे. हे 15 जानेवारीची वॅकन्सी खतम झाल्यानंतर जून महिन्यामध्ये नवीन आणखी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी असताना व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय